मी कृष्णप्रिया वढावकर यशोवाणी दिवाळी अंक 2025साठी माझा लेख वाचते आहे. शीर्षक आहे कृष्णमयी. सुहृद, मित्र, दोस्त अशा अनेक नावाने संबोधलं जाणारं हे एक पवित्र नातं. इंग्रजीमध्ये या नात्याला फ्रेंड असं म्हणतात. फ्रेंड FRIEND या अक्षरांमध्येच या नात्याचा अर्थ दडलेला आहे. अ फ्रेंड रिवायटलायझेस इनर एनर्जी, निगेटिंग डिप्रेशन. म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपली आंतरिक ऊर्जा प्रज्वलित ठेवून आपल्याला कधीच हताश होऊ देत नाही. मैत्रीला एक ट्युनिंग लागतं. मग ती व्यक्ती कोणीही असली तरी चालते. या मैत्र नावाच्या जातीला जात, पात, लिंग, वर्ण, वय इत्यादी असली कुठलीच बंधनं नसतात. इवन डिफरंट स्पीशीज कॅन बी फ्रेंड्स. आयुष्याच्या अनेक वळणावर असं ट्युनिंग जमलेले काही मोजकेच पण सच्चे मित्रमैत्रिणी मला लाभले. पण आज मी फक्त माझ्या स्पेशल फ्रेंड, माझ्या या बेस्टीबद्दल बोलणार आहे. तर माझा हा बेस्टी माझ्या बारशातच माझ्या नावाशी जोडला गेला, अगदी माझ्या नकळत. जसजशी मी मोठी होत गेली तसतसा तो माझ्या अवतीभोवती वावरतच होता. कधी गोष्टींच्या रूपात तर कधी मंत्राद्वारे. हो, मंत्र. अगदी लहानपणापासूनच माझ्या आईचे संस्कारच होते ते. झोपण्यापूर्वी नामस्मरण करून झोप, म्हणजे वाईट स्वप्न पडणार नाही. या गोष्टीचं महत्त्व तेव्हा कळत नव्हतं, पण नामस्मरणाची सवय मात्र लागली. आमचं कुटुंबच कृष्णप्रेमी, त्यामुळे माझ्या या बेस्टीची ओळख हळूहळू होत गेली. मानवी जीवन म्हणजे नागमोडी वळणांनी परिपूर्ण असतं, तसंच माझंही. या नागमोडी वळणांवर चालता चालता माझ्या बेस्टीशी नातं घट्ट होत गेलं. आपलं खरं आयुष्य साधारणतः 20 नंतर सुरू होतं. तेव्हा हे जग आपण ओळखू लागतो. आपल्या प्रेमाच्या घरट्यातून हे नवीन जग बघायला आपण आतुरतेने झेप घेतो. तशी मीही घेतली आणि खरंच सांगते, हा माझा बेस्टी गुपचूप माझ्याबरोबर आला, पण माझ्या नकळतच. तेव्हा आमचा संवाद होत नव्हता. अजून अल्लडपणा शिल्लक होता ना माझ्यात. बट माय बेस्टी डिडंट माइंड. आता विचार केला की जाणवतं तो किती प्रोटेक्टिव्ह होता. कदाचित त्यामुळेच मी माझं आयुष्य विघ्नरहित जगू शकले. विघ्न आलेच नाही तसं नाही, पण नेहमीच त्यांचं रूपांतर आशीर्वादात झालं. आपल्या आयुष्यात काही टप्पे आपण गृहीत धरतो, तसे मीही धरले. पण त्यातील काही माझ्या वाट्याला आलेच नाहीत, तर काही उशिरा आले. साधारण वयाच्या 45शीत शेरू, म्हणजे माझं जर्मन शेफर्ड पिल्लू, माझ्या आयुष्यात आला आणि त्याने मला मातृत्वाची ओळख करून दिली. कदाचित काही जणांना हे विचित्र वाटेल, पण असो, या सुंदर जगावेगळ्या नात्याबद्दल पुन्हा केव्हा तरी. तुम्ही म्हणाल, मग उल्लेख का केलास? सांगते हां. या माझ्या अनोख्या नात्यासाठी माझ्या बेस्टीने पूर्वतयारी करून घेतली होती. आश्चर्य वाटलं ना? खरंच हे मला पण नंतर उलगडलं. कसं ते सांगते. लहानपणी मी 9वी-10वीत असताना आमच्या घरी एक श्वान पिल्लू आलं. अगदी गोंडस कापसाचा गोळा. आई नोकरी करत असल्यामुळे संगोपनाची जबाबदारी मी तिच्याबरोबर शेअर केली. तेव्हा गुगल मावशी नसल्यामुळे आमच्या परीने पिल्लूला वाढवलं आणि आमचं जगच बदलून गेलं. ती बहीणच झाली माझी. खूप अनुभव आणि जीवन समृद्ध करून गेली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्यामुळे माझा नवरासुद्धा श्वानप्रेमी झाला. रादर माझ्यापेक्षाही जास्तच. खरं तर माझ्या बेस्टीने माझ्या भविष्याची तरतूद करून ठेवली होती, परत माझ्या नकळतच. आहे की नाही गंमत? माझा बेस्टी, माझा कृष्ण
असंच माझं संरक्षण करत गेला. म्हणजे बघा वांचपणाचा टॅग मला लागला होता हे मला कळलंच नाही. आता विचार केला की जाणवतं. कुठल्याच डोहाळ जेवणाचं आमंत्रण आलंच नाही मला, गावात असून सुद्धा. कृष्णाच्या कृपेने मी माझ्या निमग्न आनंदात जगत असल्यामुळे मला कळलंच नाही. लग्न समारंभात सुद्धा 5 सुहासिनीमध्ये चुकून बोलावलंच तर एखाद्या काकीचा मागून आवाज यायचा, अगं तिला नको. पण मग लगेच खरोखरच्या सुधारित विचारांच्या असलेल्या एखाद्या नंडेचा किंवा बहिणीचा आवाज यायचा, ये ग तू. त्यांच्या रूपात मला माझा बेस्टी कृष्ण माझा मान कसा राखतो आहे ते दिसायचं. असाच आहे माझा अमेझिंग बेस्टी. माझे 3 छत्र, आई, वडील व माझा लाडका काका माझ्या 35शीच्या आतच निघून गेले. हे अनबेरेबल दुःख सहन होण्यासाठी मला माझ्या बेस्टीने आधीच तयार करून ठेवलं होतं. मृत्यूशी माझी ओळख खूप कोवळ्या वयात झाली. 15-16 वर्षाची असतानाच माझी आवडती आत्या, मामा, मावशी, लाडकी आजी ह्यांना गमावलं होतं. त्या भकास आणि हतबलपणाचा अनुभव मी घेतला होता. मला माझ्या बेस्टीने स्ट्रॉंग केलं होतं. कृष्णाशी माझी गट्टी वाढत होती. माझे वडील जेव्हा अल्पशा आजाराने अचानक निघून गेले तेव्हा मी सुन्न झाले होते. माझं सुतक संपल्या मनःशांतीसाठी मी मुंबईला इस्कॉनच्या बाबुलनाथ कृष्ण मंदिरात मी व नवरा आम्ही गेलो. पण आश्चर्य म्हणजे गाभाऱ्यात मूर्तीच नव्हत्या. पण मग पुजारी दिसले. त्यांना विचारल्यावर कळलं की रिनोव्हेशनमुळे मूर्ती तात्पुरत्या मागच्या खोलीत ठेवल्या होत्या आणि दर्शन बंद होतं. मी क्षणभर हताश झाले. मला चटकन मनात विचार आला की हा असा कसा वागू शकतो. पण मी अशीच त्याला न भेटता थोडेच निघून येणार होते. धीर करून पुजारींना भेटलो व वडिलांबद्दल सांगितलं. मग ते आम्हाला मागच्या दारी घेऊन गेले आणि दर्शन झालं. त्या छोट्याशा खोलीत मूर्ती खूपच भव्य दिसत होती, जसं काय तो खरोखरच उभा होता. दॅट वॉज माय युरेका मोमेंट. माझा बेस्टी अखंड माझ्याबरोबर असल्याचा उलगडा मला झाला आणि आमचा संवाद सुरू झाला. मनातल्या मनात त्याच्या पायांना घट्ट मिठी मारून मी ओक्साबोक्शी रडले. वडील गमावल्याच्या दुःखाने की तो सापडल्याच्या आनंदाने माहीत नाही, पण माझं भान हरपून गेलं होतं. मी भानावर आले तेव्हा माझं लक्ष माझ्या नवऱ्याकडे गेलं. माझी ही अवस्था बघून तो हळवा होऊन मुक अश्रू गाळत होता. कृष्णाने परत एकदा जाणीव करून दिली होती की माझ्या आयुष्याच्या प्रवासात सर्वार्थाने सुंदर असलेला जोडीदार त्याने मला दिला होता. आता मला सांगा, जर नेमकं रिनोव्हेशन तेव्हा चालू नसतं तर मला हा एकांत मिळाला असता का? तर हा असा माझा सुहृद, मित्र, फ्रेंड, ज्याने मला मंत्रमुग्ध करून टाकले. ह्या कृष्णप्रियेला कृष्णमयी करून आयुष्य सुंदर करून टाकले. सुख म्हणजे आणखीन काय असतं?